राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपापल्या पक्षाची ताकद वाढवण्याच्या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस लागलेली आहे। मात्र सातारा जिल्ह्यात महायुतीतच रस्सीखेच सुरू असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेकांचे पदाधिकारी, कार्यकर्ते पळवापळवीचं आणि फोडाफोडीचं राजकारण जोमात सुरू आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। साताऱ्यात महायुतीतच फोडाफोडीचं राजकारण। शिंदेंचे शिलेदार भाजपच्या गोटात दाखल, तर भाजपचे पदाधिकारी अजितदादांच्या राष्ट्रवादी। सातारा जिल्ह्यातल्या महायुतीमध्ये सध्या फोडाफोडीचं राजकारण रंगल्याचं दिसतंय। जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची मानली जाणाऱ्या कराड नगरपालिकेतल्या शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक भाजपच्या गळाला लागलेत, तर दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीनेही भाजप पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेतलाय। शिवसेनेचे नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात भाजप आणि शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळणार असून एकमेकांच्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोडण्याचं सत्र हे दररोज पाहायला मिळतंय। या सर्व घडामोडींमुळे जिल्ह्यात महायुतीमध्ये काही आलबेल आहे की नाही असाच प्रश्न उपस्थित होतोय। आता साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या फोडाफोडीच्या राजकारणावर संताप व्यक्त केलाय। एकच नगरसेविका ज्या आमच्या बरोबर होत्या त्या गेल्या, बाकी सगळे नगरसेवक आमच्या बरोबर आहेत। आम्ही काय अशी स्पर्धा लावणार नाही की तुम्ही आमच्यातली एक नगरसेविका नेल्या तर तुमच्या दोन आम्ही आणतो। मला ते काय अवघड नाही करायचं म्हटलं तर, पण मला ती स्पर्धा आमच्यात करायची नाही महायुतीमध्ये। त्यामुळे आम्ही संयमी आहोत, पण अशीच भूमिका जर मित्र पक्षांची राहिली तर मग आम्हालाही आमच्या पद्धतीची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल। शंभूराज देसाईंनी दिलेला इशारा नेमका कुणाला होता याची चर्चा सध्या सातारा जिल्ह्यामध्ये सुरू आहे। तर दुसरीकडे भाजपचे आमदार अतुल भोसले हे सर्वच पक्षातल्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये समाविष्ट करण्यामध्ये सध्या गुंतल्याचं दिसतंय। अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या अनेक पदाधिकाऱ्यांना भाजपात प्रवेश देण्यासाठी अतुल भोसले सध्या प्रचंड सक्रिय आहेत। जनशक्ती आघाडीमध्ये असणाऱ्या समस्त त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये सातारा जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो। येणारा काळ हा आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत चांगला असणार आहे आणि भारतीय जनता पार्टी हा सबंध जनशक्ती आघाडीच्या एकूण एक कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका येणाऱ्या काळामध्ये करेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सर्वच जण वाट पाहतायत, मात्र आता याच निवडणुका महायुतीतल्या या घटक पक्षांना डोकेदुखीच्या ठरणार आहेत का, असं चित्र सध्या जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती पाहता आणि पक्षातल्या नेत्यांची भूमिका पाहता निर्माण झालेलं आहे। आणि म्हणूनच येत्या काळात या प्रमुख घटक पक्षांमधलं हे फोडाफोडीचं राजकारण संपणार की आणखी फोडाफोडी पाहायला मिळणार, अशी चर्चा सध्या जिल्ह्यातल्या राजकारणात सुरू आहे। अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।